22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममधल्या मिनी स्वित्झर्लंड अशा समजल्या जाणाऱ्या बैसरन व्हॅलीमध्ये पाकिस्तान पुरस्कृत जिहादी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला। या हल्ल्यात 26 निष्पाप भारतीयांचे बळी गेले। उद्या या अतिरेकी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण होतंय। 1 वर्षानंतर बैसरन व्हॅलीकडे जाणारे रस्ते ओस पडलेत। थेट बैसरन व्हॅलीच्या दारात पोहोचलाय पुढारी न्यूज। तिकडच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। मी आता पहलगामच्या ज्या रस्त्यावरनं चालतोय तो त्याला आपण म्हणू शकतो सुनसान रस्ता आहे असं म्हणू शकतो। अगदी निर्मनुष्य आहे, कोणी या रस्त्यावरती नाहीये। खरं तर 1 वर्षापूर्वी इथे मोठ्या संख्येने लोक असायची, हजारो लोक इकडे व्हिजिटला यायची। मी आहे बैसरन व्हॅली जिथे दुर्घटना घडली त्या बैसरन व्हॅलीपासून 5 किलोमीटर अंतरावरती पुढे पोलिसांनी जे आहे ते जाण्यास बंदी केली आहे। त्यामुळे इकडनं जी आहे ती माहिती तुम्हाला देतोय। ह्याच ठिकाणावरनं पुढे गेल्यानंतर बैसरन व्हॅली आणि त्या व्हॅलीमध्ये जे आहे ते दहशतवाद्यांनी क्रूर हल्ला केला होता। त्या हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण होतं आणि 1 वर्ष पूर्ण होत असताना तिकडचा रस्ता आपण बघतोय तो पूर्णपणे सुमसान आहे। त्या रस्त्यावरती कोणीही नाहीये। खरं तर नेहमी पर्यटकांनी गजबजलेला असणारा हा रस्ता आज पूर्णपणे जे आहे तो बंद करण्यात आलेला आहे। इथे हट एरिया आहे, म्हणजे हटमेंट एरिया आहे, मिलिटरीचा कॅम्प आहे आणि त्याच्या पुढे जी आहे ती जाण्यास बंदी आहे। पुढे पहलगाम व्हॅली जी आहे त्याच्या पहलगाम व्हॅलीतून तिकडे जाण्यासाठी एक गेट आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जे आहे ते बैसरन व्हॅलीला जाता। मात्र आता जी घटना घडली त्याचा परिणाम इकडच्या रस्त्यांवरती दिसून येतोय। रस्ते निर्मनुष्य आहेत, कोणी तिथे जात नाहीये आणि घडलेल्या घटनेचं सावट जे आहे ते अजूनही या रस्त्यांवर दिसून येतं। कॅमेरा पर्सन विजय देशमुखसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, पहलगाम।